कसे आहेत तुम्ही सर्व? वेलकम टू सफर विथ रोहन निकम ह्या चॅनलमध्ये. तर आजपासून माझी जर्नी माझी नसून आमची झाली आहे. सो आज मी इंट्रोड्यूस करतो आहे माझी वाईफ क्षितिजाला या ब्लॉगमध्ये. सो क्षितिजा, तू इंट्रोडक्शन दे तुझं. सो येस, हॅलो गाईज, मी आजपासून रोहनसोबत सर्व जर्नीमध्ये असणारच आहे. सो आपण भेटूच. सो रोहन, तू आज सांग सर्वांना की काय स्पेशल आहे आज. सो स्पेशल म्हणजे आम्ही नवीन घर घेतलं आहे पनवेलला. ओके, तर आम्ही आता चाललो तिकडेच आणि तेही तुम्हाला दाखवणार आहोत आमच्या ब्लॉगमध्ये. आणि आमची ही नवीन जर्नी पुढे अशीच कंटिन्यू ठेवणार आहे. त्या घरामध्ये काय आहे काय नाही, परत आम्ही कसं रेनोव्हेट करणार आहोत घर. ओके, अशा सर्व गोष्टी मी तुमच्याशी शेअर करणार आहे या माझ्या चॅनलमार्फत. सर प्लीज तुम्ही लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. सो तुम्हाला कुठलाही नवीन ब्लॉग यापुढे माझा येईल तर तुम्हाला लगेच दिसेल. त्यासाठी तुम्ही बेल आयकॉनवरती क्लिक करा. सो रोहन, आता आपण बँड्रातून पनवेलला शिफ्ट होतोय. तर तू काही बँड्राशी रिलेटेड तुझ्या काही आठवणी तू काही शेअर करू शकतोस का? हो, म्हणजे आठवणी तर खूप जास्तच आहेत, सांगू शकत नाही. म्हणजे माझं ऑलमोस्ट 4थी पासूनचं बालपण तिकडे गेलं आहे. आधी पहिलं आम्ही राहायचो चौकमध्ये. म्हणजे चौक म्हणजे असे ट्रॅक्टँग्युलर शेपमध्ये बिल्डिंग्स होत्या. ओके, त्यामध्ये माझं बाल्कन आणि मध्ये ग्राउंड होतं. तो आम्ही मे महिन्या सुट्टीमध्ये किंवा असं शाळा संपली की सॅटर्डे संडे आम्ही पूर्ण त्या ग्राउंडमध्ये खेळायचो. ओके, क्रिकेट. माझे खूप मित्र झाले होते तिकडे. म्हणजे जेवढे स्कूलमध्ये जेवढे मित्र नव्हते तेवढे त्या चौकामध्ये मित्र होते. आणि खूप चांगले सगळे एकदम, कारण सगळे गव्हर्नमेंट क्वार्टर्सचे क्लास 2 क्लास 3 अधिकाऱ्यांचे मुलं होते. सो असं कोणी पण म्हणजे बोलतात ना, असं वाया गेलेली पोरं नव्हती. सगळे आता खूप चांगल्या चांगल्या पोझिशन्सवरती आहेत. तर आठवणी तर भरपूर आहे. मेन मोठी आठवण म्हणजे आमचा गणपती चौकातला. तर जेव्हा गणपतीचा टाईम यायचा, 1 महिना असायचा, तो आम्ही जी तयारी करायचो गणपतीसाठी, तर ती खूप म्हणजे मजा येण्यासारखी होती. असं काय हे नव्हतं, कारण मजा करत होतो आम्ही. आणि परत डेकोरेशन, मेन पार्ट डेकोरेशनचा आहे. तर आम्ही नाईट आऊट खूप मारायचो गणपतीचा. आणि लास्ट इयर सोडलं, म्हणजे लास्ट इयर आम्ही शिफ्ट झालो नवीन क्वार्टर्समध्ये, कारण ते क्वार्टर्स डिमॉलिश केल्या. ते पण मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवेन की का डिमॉलिश केल्या आणि कुठे राहायचो आम्ही, ते सुद्धा. आणि तेव्हापासून 2 वर्ष झाले आम्ही गणपती केलं नाही. सो तो एक आम्हाला खूप आठवण येते त्या गोष्टींची. आमची टीम होती एक, चांगला प्रतीक जाधव म्हणून एक मुलगा होता. तो इलेक्ट्रिशियनचं काम म्हणजे ऑलमोस्ट कंप्लीट करायचा. कुठे लाईट्स, कुठे हॅलोजन किंवा काय असायचं त्या गोष्टी. परत मग आम्ही सगळे म्हणजे डेकोरेशनचं मीच हँडल करायचो मोस्टली, आणि प्रतीक. सो त्या आठवणी खूप चांगल्या होत्या आमच्या. ओके, सो मी तुला असं विचारेन की पनवेलच का तू म्हणजे सिलेक्ट केलंस? पनवेल सिलेक्ट करण्याचं कारण म्हणजे आता तर तिकडे एअरपोर्ट झालं आहे. ओके, सो रेट इन्क्रीज होत आहे, डेव्हलपमेंट चांगली होत आहे, इन्फ्रास्ट्रक्चर बनत आहे. ओके, मुंबईनंतर सध्या वेल डेव्हलप्ड सिटीजमध्ये मुंबईनंतर नवी मुंबईचा येतं, म्हणजे पनवेलचं नाव आहे. ओके, त्या अनुषंगाने पण आम्ही विचार केला. परत आईबाबांना गावी जाण्यासाठी किंवा आमचं गाव कोकण, तो कोकणला जाण्यासाठी पनवेलला हब आहे. सगळ्या गाड्या तिकडेच थांबतात. ओके, बस असो किंवा ट्रेन असो. तो तर आम्हाला जाण्या येण्यासाठी म्हणजे आईबाबांना कधी इमर्जन्सी असेल, सध्या तरी आम्ही कारनेच ट्रॅव्हल करतो सगळीकडे, पण कधीच त्यांना जायचं असेल आधीमध्ये, तर मग मुंबईवरनं जाण्यापेक्षा पनवेलवरनं जाणं खूप त्यांना अवघड आहे. म्हणजे सोपं आहे, अवघड बोलते मी, सोपं आहे. सो ते, आणि लकीली माझी सासरवाडी पण पनवेलच आहे. सो ते पण एक चांगला पॉईंट आहे. ओके, मित्रांनो आता आपण पोचलो आहोत
जिकडे आम्ही घर गेलं तिकडे आश्रय सोसायटी नाव आहे कॉम्प्लेक्सचं. तर मी तुम्हाला दाखवतो. ही आहे आश्रय सोसायटी. इथे मी घर घेतलं आहे आणि ए विंगमध्ये सेकंड फ्लोअरला घर आहे. आपण जाऊ आता वरती, तुम्हाला दाखवतो मी. सोसायटी तशी खूप चांगली आहे, रिडेव्हलप झालेली आहे. तर त्याप्रमाणे थोडं चांगल्याच रेटमध्ये इथे मला मिळालं आहे. तुम्ही मला विचारू शकता कमेंटमध्ये, तर मी तुम्हाला सांगेन कसं काय आहे ते. आणि पनवेल स्टेशनवरनं बघायला गेलं तर फक्त 10 मिनटं रिक्षाने आहे. आणि इथून बाहेरच म्हणजे बाहेरच्या साईडला बस पण आहे. तर बसची सेवा पण इकडे उपलब्ध आहे. तर चला जाऊया, आपण आपली रूम बघूया. तर मित्रांनो, हा आहे आपला फ्लॅट A202. चला या आपण तुम्हाला पूर्ण रूम दाखवतो. सो तर मित्रांनो, आता मी तुम्हाला दाखवलं की आमचं घर कसं आहे, कसं दिसतं आहे. सो आज आम्ही इथे आलो आहे कारण आम्ही ज्यांना इंटरव्ह्यू करायला दिलं आहे ते आज इथे साईट मास्किंग करायला येत आहेत. सो आपण बघूया की कशा पद्धतीने त्या लोकांनी जे मेजरमेंट दिलेत आणि ते मॅप करत आहेत त्या घरामध्ये. कारण थोडं कॉम्पॅक्ट घर आहे, 700 स्क्वेअर फीटच्या मध्ये 3 BHK दिले आहे. 10 बाय 10चे किंवा 10 बाय 11चे रूम्स आहेत. सो त्या अनुषंगाने आपण बघायला गेलं थोडे कॉम्पॅक्टच आहेत, तरी पण छोट्या जागेत खूप काही गोष्टी बसू शकतात. असं आपलं इंटिरियर डिझायनर नसतं. तर आपण बघूया कसं जाते आपला आजचा दिवस प्रोसेस. तर मित्रांनो, आपली आता साईड मास्किंग चालू झाली आहे. तर तुम्हाला दाखवतो पण हे अशा पद्धतीने इकडे येणार आहे आपलं TV युनिटचं पोर्शन. इथून असं ना इकडे देवारा या साईडला. तसंच आता किचनचं आपलं चालू आहे इथे या साईडला. तिथे किचनचं मार्किंग करत आहेत. तर मी इकडे थांबून थोडंसं त्यांना सांगतो आहे की कसं पाहिजे, काय हवं आहे. शेतीच्या पण आहे इकडे. आता हे झाल्यावरती मी तुम्हाला नंतर पुढचं कनेक्ट करेन आणि सांगेन की इकडे कनेक्टिव्हिटी कशी आहे, काय आहे, एअरपोर्ट किती जवळ आहे. परत मग तुम्हाला काही गोष्टी म्हणजे मार्केट किती जवळ आहे आणि आपण कुठे राहतो, आपण सिडकोमध्ये आहोत की महापालिकेमध्ये, ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. ओके, सो स्टे ट्यून राहा तुम्ही आणि पुढे नक्की कंटिन्यू करा. तर फायनली मित्रांनो, आपलं मास्किंगचं काम कंप्लीट झालं आहे आणि आम्ही आता निघालो आहे परत बॅक टू बँड्रा. तर मला मगाशी मी तुम्हाला सांगितलं की मला सांगतो की इथून म्हणजे घरापासून काय काय जवळ आहे. पनवेल स्टेशन 10 मिनिट्स, ऑटो रिक्षा 15-20 मिनिट्स वॉकेबल डिस्टन्सवरती आहे. परत खांदेश्वर स्टेशन 10 मिनिट्स
10 to 15 मिनिट्सवरती आहे. परत इथून एअरपोर्ट, आता नवी मुंबईचा एअरपोर्ट आहे तो आपला इथून आहे 10 मिनिट्स ड्राईव्हवरती, 10 मिनटावरती, कारण घरावरनं जाताना विमानं दिसतात. ओके. आणि बाकी पुणे एक्सप्रेस हायवे जे कळंबोली आहे ते पण 10 मिनिट्सवरती आहे. 10 मिनिट्स पण नाही, 5 मिनिट्सवरती आहे. आणि ओल्ड मुंबई पुणा गोवा हायवे, नॅशनल एक्सप्रेस हायवे, तो पण इथून 10 मिनिट्सवरती आहे. सो प्रॉपर्टी ही जी मी घेतली आहे ती एकदम प्राईम लोकेशनवरती. आणि ही आहे आपली महानगरपालिकेमध्ये, ना की सिडकोमध्ये. कारण माझा जो घर आहे तो आता आहे ओल्ड पनवेलमध्ये, जो आहे तो अंडरटेकिंग ऑफ महानगरपालिका. तो इकडे सिडकोचा काही हस्तक्षेप नाही आहे. अशा पद्धतीने आज तुम्ही आमची, म्हणजे माझ्या आणि शिद्याची प्रॉपर्टी, म्हणजे आम्ही जे घर घेतलं आहे ते तुम्ही बघितलं आहात. सो परत पुन्हा भेटूया आपण नवीन ब्लॉकमध्ये, जेव्हा आपण जाणार आहोत रेमनेसेंट रेनोव्हेशन हाऊसला, जिकडे इंटिरियरचं मी काम दिलं आहे त्यांच्या इथे. आपल्याला काही सिलेक्शन्स करायचं मटेरियलचं. सो आपण भेटूया पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून अँड लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा तुम्ही आमच्या चॅनलला, आणि अशाच प्रेम देत राहा. सो मी नवीन पुढचे ब्लॉग्स बनवत राहीन आणि तुमचा प्रेम मिळत राहील. थँक्यू. बाय.